Next point is lead storage battery किंवा lead accumulator. It functions as both galvanic cell and electrolytic cell. तर मागच्या वेळी आपण जो सेल बघितला हा ड्राय सेल होता. हा ड्राय सेल कसा होता तर इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड प्रायमरी सेल होता. तर हा जो आहे लीड ॲक्युम्युलेटर हा सेकंडरी सेल आहे. फरक काय तर हे दोन्ही गॅल्व्हॅनिक सेल्स आहेत, पण ड्राय सेल जो आहे त्यामधलं संपूर्ण जे केमिकल्स आहेत हे ड्राय असतात. तर आपण बघितलं तर लीड ॲक्युम्युलेटर मध्ये जे केमिकल्स वापरलेत इलेक्ट्रोलाइट हा लिक्विड आहे, ॲक्वेस सोल्युशन आहे. दुसरं ड्राय सेल जो आहे हा प्रायमरी आहे. याचा अर्थ द सेल रिॲक्शन कॅनॉट बी रिव्हर्स्ड बाय सप्लाइंग एक्सटर्नल EMF ग्रेटर दॅन द EMF ऑफ द सेल. त्याची सेल रिॲक्शन ही रिव्हर्सिबल करता येत नाही. याचाच अर्थ सेल रिचार्ज होत नाही. पण लीड स्टोरेज बॅटरी जी आहे ही सेकंडरी सेल आहे, त्यामुळं त्याची सेल रिॲक्शन ही रिव्हर्स होते. सो इट इज सेकंडरी सेल. आता हा जो सेल आहे हा दोन्ही पद्धतीनं काम करतो. दोन्ही का तर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय होतं chemical energy is converted into electrical energy. That means by consuming chemical energy, electricity is generated. पण इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये त्याच्या रिव्हर्स होतं. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून केमिकल रिॲक्शन्स आपण घडवून आणतो. दॅट मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड into chemical energy. So lead storage cell is functions as both galvanic cell as well as electrolytic cell. आता हा जो लीड सेल आहे याचं कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहे. आता जर तुम्ही बघितली डायग्राम तर ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय तर एक कंटेनर दिसतं की ज्यामध्ये 38% काय आहे H2SO4 आहे. बाय मास त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 38% आहे. आणि हा जो H2SO4 आहे त्याची ग्रॅव्हिटी जी आहे डेन्सिटी जी आहे ही 1.2 ग्रॅम्स पर ml असते. दुसरं आपल्याला दिसतंय की व्हाईट आणि ब्लॅक असे तिथं काय दिसतात सिरीज ऑफ प्लेट्स दिसतात. त्यातलं व्हाईट जे आहेत सिरीज ऑफ प्लेट्स हे ॲनोड आहे आणि ब्लॅक ज्या दिसतात ह्या कॅथोड आहे. आता ह्या सिरीज ऑफ प्लेट्स आहेत यामध्ये ॲनोड हा निगेटिव्ह आणि कॅथोड हा पॉझिटिव्ह आहे. जर हा व्होल्टाइक सेल म्हणून काम करतो त्यावेळी म्हणजे डिस्चार्जच्या वेळी. आता आपण बघूया. इट कन्सिस्ट ऑफ series of lead plates packed with spongy lead which acts as a anode. इथं series of lead plates असतात ज्याच्यामध्ये स्पॉन्जी लीड असतं आणि हा काय ॲनोड आहे. म्हणजे तुम्ही इथं दिसेल नाव दिलेले त्यामध्ये ॲनोड जो आहे त्याच्या खाली PB प्लेट्स म्हटले आपण आणि कॅथोड जो आहे तिथं PB प्लेट्स विथ PbO2 असं नाव आहे. म्हणजेच other group of the lead plates bearing lead oxide PbO2 it acts as a cathode. Third is two plates are alternately arranged. ह्या दोन्ही प्लेट्स कशा असतात तर अल्टरनेट असतात एकाड एक अरेंज केलेले असतात. and last is these two plates are immersed in an electrolytic aqueous solution of 38% by mass of H2SO4 and density of H2SO4 is about 1.2 grams per ml. जे इथं जे 18 आहे ते 18 नको आहे तर त्याऐवजी 38% पाहिजे. तर two plates are immersed in an electrolytic aqueous solution of 38% by mass of H2SO4 and density of H2SO4 is 1.2 grams per ml. तर हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट इज वर्किंग. आता याचं आपण नोटेशन लिहायचं झालं तर नोटेशनमध्ये दोन्हीकडे आपण PB प्लेट वापरतो त्यामुळे दोन्ही टोकाला ॲनोड लेफ्ट साईडला लिहितो आपण आणि कॅथोड हा राईट साईडला लिहितो. तर दोन्ही PBच आहेत त्यामुळे दोन्ही साईडला PB लिहायचं PB सॉलिड. इथं कुठंही आपण सॉल्ट ब्रिज वापरलेला नाहीये. सगळे एकमेकाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यामुळे सगळीकडे काय आहे सिंगल व्हर्टिकल लाईन आहे. जेव्हा हा सेल ऑपरेट होतो तेव्हा PBचं PbSO4 होतं म्हणून PB इन कॉन्टॅक्ट विथ PbSO4 दिलेलं आहे. तसं कॅथोड साईडला लीड आहे त्याच्यावरती लेड ऑक्साईडचं कोटिंग असतं त्यामुळं PB इन कॉन्टॅक्ट विथ PbO2 विच इज इन कॉन्टॅक्ट विथ PbSO4 दिले. त्यानंतर हे दोन्हीच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट कोण आहे
तर 38% H2SO4 आहे. तर ह्या पद्धतीनं सेल नोटेशन लिहितो आपण किंवा सेल रिप्रेझेंटेशन किंवा फॉर्म्युलेशन करतो. आता आपण रिॲक्शन बघणार आहे. थोडा रिॲक्शन हा भाग कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणून नीट समजून घ्या. कारण इथं रिॲक्शन्स ह्या परीक्षेत विचारतात. राईट द सेल रिॲक्शन फॉर चार्जिंग ऑफ लीड ॲक्युम्युलेटर किंवा ड्युरिंग डिस्चार्जिंग ऑफ लीड ॲक्युम्युलेटर अशा टाईपचा प्रश्न येतो. आणि इथं आपलं जम्बलिंग होतं. त्यामुळे पहिल्यांदा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की डिस्चार्जिंग एवढंच लक्षात ठेवायचं. डिस्चार्जिंग याचा अर्थ तो गॅल्व्हॅनिक सेल आहे की ज्यामध्ये ॲनोड हा निगेटिव्ह आहे, कॅथोड हा पॉझिटिव्ह आहे. ॲनोड जवळ ऑक्सिडेशन होतं, कॅथोड जवळ रिडक्शन होतं. हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स करायचं आणि मग बघायचं. आणि थोडा रिॲक्शन्स दोन रिॲक्शन्स इथं होत असल्यामुळं थोडासा हा कॉम्प्लिकेटेड भाग आहे. तर डिस्चार्जच्या रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवलंय की आपोआप चार्जिंगच्या तुम्हाला लिहिता येतात. आता बघा, ॲट ॲनोड जवळ काय तर पीबी सॉलिड आहे, स्पॉन्जी लीड. त्याचं ऑक्सिडेशन होऊन Pb2+ आयन तयार होतात +2 इलेक्ट्रॉन्स. सो व्हेन सेल प्रोव्हाइड्स करंट म्हणजेच डिस्चार्ज, स्पॉन्जी लीड इज ऑक्सिडाइज्ड टू Pb2+ आयन. Pb2+ आयन combines with SO4 - आयन from H2SO4 and form insoluble PbSO4. जिथं हा Pb सॉलिड आहे त्याचं कन्वर्जन Pb2+ ॲक्वेस मध्ये होतं +2 इलेक्ट्रॉन्स. हे झालं ऑक्सिडेशन. पण हा Pb2+ आयन आहे हा तसाच राहत नाही, तर आपण तो इलेक्ट्रोड कशामध्ये ठेवला H2SO4 मध्ये. त्यामुळे H2SO4 मधले जे सल्फेट आयन्स आहेत हे Pb2+ बरोबर कंबाईन होऊन PbSO4 चा पीपीटी देतात. त्यामुळे ओव्हरऑल रिॲक्शन आपण ऑक्सिडेशन लिहिणार आहे. यामध्ये ओव्हरऑल रिॲक्शन लिहित असताना Pb2+ कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल Pb सॉलिड प्लस SO4 ॲक्वेस गिव्स PbSO4 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ही झाली ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन. बघा, Pb कोण आहे इलेक्ट्रोड आहे प्लस H2SO4 मधले सल्फेट आयन आणि तयार झाला PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. आता दुसरे रिॲक्शन कोणते आहे तर रिडक्शन ॲट कॅथोड. ॲट कॅथोड काय होतं रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉन्स प्रोड्युस्ड फ्रॉम ॲनोड आर एक्सेप्टेड बाय कॅथोड PbO2 and it get reduced to Pb2+ आयन. आता इथं पण Pb2+ तयार होतात आणि ऑक्सिडेशन मध्ये पण Pb2+ होतात. पण PbO2 मध्ये ऑलरेडी त्याची Pbची ऑक्सिडेशन स्टेट 4 असते, ती Pb+2 मध्ये 2 होते. म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झाला म्हणून ही रिॲक्शन रिडक्शन आहे. PbO2 + 4H+ फ्रॉम ॲसिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Pb2+ ॲक्वेस प्लस ट्वाइस H2O लिक्विड. आता हा Pb2+ आयन combines with SO4 and gives PbSO4 solid. इथं Pb2+ पाहिजे. Pb2+ आयन प्लस SO4 gives PbSO4 solid. आता हा PbO2 ओव्हरऑल रिॲक्शन आपण लिहिली तर Pb2+ कॅन्सल होईल दोन्हीकडचा आणि 4H+ आहे तिथं. त्यामुळे PbO2 + 4H+ प्लस SO4 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स PbSO4 प्लस ट्वाइस H2O. आता जर तुम्ही बघितलं तर ॲनोडमध्ये PbSO4च प्रॉडक्ट आहे, कॅथोडमध्ये पण PbSO4 हा प्रॉडक्ट आहे. ॲनोडमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स देतात, कॅथोडमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले जातात. आता ओव्हरऑल रिॲक्शन काय नेट सेल रिॲक्शन तर ह्या दोन्हीचं बेरीज असते. Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड. आता बघा सोपं आहे तसं लक्षात ठेवायला. Pb ॲनोड कोण आहे Pb आहे, कॅथोड कोण आहे PbO2 आहे आणि इलेक्ट्रोलाइट कोण आहे H2SO4 आहे. फक्त H2SO4 दोनदा घ्यायचं म्हणजे Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड प्लस ट्वाइस H2SO4 गिव्स ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2O. किंवा H2SO4 चा आपण फोड केली आयन्स लिहिले तर Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड प्लस 4H+ ॲक्वेस प्लस ट्वाइस SO4 2 गिव्स ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2O. तर ह्या पद्धतीनं ही नेट सेल रिॲक्शन आहे. जेव्हा सेल ऑपरेट होतो, when cell operates then it generate electricity and current
इलेक्ट्रिसिटी बाय कन्झ्युमिंग H2SO4. म्हणजे H2SO4 वापरलं जातं, त्यामुळे हळूहळू त्याची डेन्सिटी कमी होते, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि सेल काय व्हायला लागतो, त्याचं डिस्चार्ज कमी व्हायला लागतो. आता इथं सेल रिॲक्शन ड्युरिंग रिचार्ज, जेव्हा सेल आपण ऑपरेट करतो तेव्हा ॲक्च्युली लीड ॲक्युम्युलेटर जो आहे त्याचं पोटेन्शियल 2 व्होल्ट असतं. द पोटेन्शियल ऑफ लीड ॲक्युम्युलेटर इज 2 व्होल्ट, बट इट मस्ट बी रिचार्ज्ड विथ फॉलिंग ऑफ सेल पोटेन्शियल टू 1.8 व्होल्ट. जेव्हा हे पोटेन्शियल 1.8 व्होल्ट होणार आहे त्यावेळी तो सेल काय केला जातो, पुन्हा रिचार्ज केला जातो. म्हणजे आपल्या घरी जेव्हा इन्व्हर्टर असतो तर त्या इन्व्हर्टरमध्ये आपण काय करतो, जेव्हा लाईट असते तेव्हा त्याचं चार्जिंग सुरू होतं आणि जेव्हा लाईट नसते तेव्हा काय होतो, तो डिस्चार्ज होतो. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, असं लक्षात ठेवा. सेल इज रिचार्ज्ड बाय अप्लाइंग एक्सटर्नल पोटेन्शियल स्लाइटली ग्रेटर दॅन 2 व्होल्ट. सो ड्युरिंग रिचार्जिंग कॅथोड अँड एनोड आर इंटरचेंज्ड. हा पॉईंट इथं महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा त्याचा रिचार्ज होतो, ॲक्च्युली पोटेन्शियल किती असतं त्याचं 2 व्होल्ट असतं, पण जसं आपण सेल वापरू तसं H2SO4 कन्झ्युम होणार आहे आणि त्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि डेन्सिटी कमी होईल. आणि जेव्हा सेल पोटेन्शियल हे 1.8 व्होल्ट पेक्षा खाली जायला लागेल तेव्हा तो सेल रिचार्ज करावा लागतो. आणि कसा करायचा, तर बाय सप्लाइंग एक्सटर्नल पोटेन्शियल ग्रेटर दॅन द पोटेन्शियल ऑफ सेल. म्हणजे 2 व्होल्ट पेक्षा जास्त पोटेन्शियल आपण बाहेरून सप्लाय केलं की सेल काय होणार, रिचार्ज होणार. पण जेव्हा रिचार्जिंग होतं तेव्हा तो गॅल्व्हॅनिक सेल नाही, तर तो काय होतो, इलेक्ट्रोलायटिक होतो. कारण इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, केमिकल एनर्जीमध्ये. म्हणजे आपण बाहेरून पोटेन्शियल सप्लाय करून त्यामध्ये H2SO4 रिजनरेट करणार आहे. याचाच अर्थ काय, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आणि म्हणून हा कसला आहे, इलेक्ट्रोलायटिक आहे. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल असतो त्यावेळी काय होतं, तर कॅथोड ॲनोड चेंज होणार इथं. म्हणजेच इथं ॲनोड हा पॉझिटिव्ह आणि कॅथोड हा काय होणार, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन होणार. मगाशी काय होता, ॲनोड निगेटिव्ह होता आणि कॅथोड पॉझिटिव्ह होता. आता ॲनोड जो आहे म्हणजे PbO2 हा कॅथोड होता, तो आता ॲनोड होणार आणि लीड इलेक्ट्रोड हा ॲनोड होता, तो आता काय होईल, कॅथोड होईल. आता ऑक्सिडेशन ॲट ॲनोड ही रिॲक्शन बघणार आहे आपण. तर ऑक्सिडेशन ॲट ॲनोड होणार, म्हणजेच आपण वरती जी रिॲक्शन लिहिली कोणती, रिडक्शनची, रिडक्शन ॲट कॅथोड. आता तिथं जो कॅथोड आहे तो इथं ॲनोड आहे, त्यामुळे तीच रिॲक्शन फक्त रिव्हर्स करून लिहायची. म्हणजे तिथं रिॲक्शन काय तर PbO2 प्लस 4H प्लस प्लस SO4 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स PbSO4 प्लस ट्वाइस H2O. अशी रिॲक्शन डिस्चार्जला आहे. रिचार्जला फक्त उलटी लिहायची, म्हणजे रिॲक्टंट प्रॉडक्ट साईडला लिहायचे, प्रॉडक्ट हा रिॲक्टंट साईडला. सो वी गेट PbSO4 सॉलिड प्लस ट्वाइस H2O लिक्विड गिव्स PbO2 सॉलिड प्लस 4H प्लस aqueous प्लस SO4 मायनस aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. तसंच रिडक्शन ॲट कॅथोड ही रिॲक्शन आहे, तर कॅथोड जवळ रिडक्शन होतं. आता मगाशी Pb हा ॲनोड होता, तो आता इथं कॅथोड आहे, त्यामुळे आता इथं काय होतंय, तर कॅथोड जवळ नेहमी रिडक्शन होणार आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता तिथं मगाशी आपण जी रिॲक्शन लिहिली ही ऑक्सिडेशनची होती, ती रिव्हर्स केली की रिडक्शनची होणार. म्हणजे मगाशी आपण लिहिलं होतं की Pb सॉलिड प्लस SO4 मायनस गिव्स PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन. त्याच्या रिव्हर्स इथं लिहायची. रिव्हर्स काय येणार, PbSO4 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Pb सॉलिड प्लस SO4 मायनस aqueous. म्हणजे नेट रिॲक्शन जी आहे ही दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल, रेडॉक्स रिॲक्शन. ट्वाइस PbSO4 सॉलिड प्लस ट्वाइस H2O गिव्स Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड प्लस ट्वाइस H2SO4. म्हणजे जी तुम्ही सेल रिॲक्शन ही चार्जिंगच्या वेळी म्हणजे डिस्चार्ज असताना लिहिलेली आहे त्याच्या रिव्हर्स रिॲक्शन ही रिचार्ज करताना लिहायची. जे रिचार्ज करताना ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2O लिक्विड गिव्स Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड प्लस ट्वाइस H2SO4 या पद्धतीने लिहायचे. आता इथे H2SO4 रिजनरेट होतो,
आणि हळूहळू काय होणार, सेलचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल आणि त्याची डेन्सिटी सुद्धा इन्क्रीज होईल. आता याचं ऍप्लिकेशन कुठं वापरतात हे, तर इट इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ डायरेक्ट करंट इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये आपण वापरू शकतो. दुसरं ऑटोमोबाईल्समध्ये वापरतात. ऑटोमोबाईल्समध्ये 12 व्होल्टची जी स्टोरेज बॅटरी आहे, ही 12 व्होल्टची बॅटरीसाठी 6 2 व्होल्टच्या बॅटऱ्या काय केल्या जातात, सिरीजमध्ये जोडल्या जातात. म्हणजे इन्व्हर्टर्समध्ये आणि ऑटोमोबाईल्समध्ये इट इज युज्ड 12 व्होल्ट storage battery is constructed by connecting 6 2 volt cells in series. आता हे झालं याचं ऍप्लिकेशन. तर लीड ॲक्युम्युलेटर जो आहे याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. यातल्या वर्किंगच्या रिॲक्शन व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये विचारल्या जातात किंवा त्याचं नोटेशन विचारलं जातं. आता आपण बघणार आहे पुढचा जो सेल आहे हा आहे निकेल कॅडमियम किंवा निकॅड स्टोरेज सेल. आता हा जो निकॅड किंवा निकेल कॅडमियम सेल आहे, शॉर्टमध्ये आहे तुम्हाला, हा सेकंडरी सेल आहे. म्हणजेच काय, तर याची सेल रिॲक्शन आपण रिव्हर्स करू शकतो बाय अप्लाइंग एक्सटर्नल EMF. सो इट इज ड्राय सेल दॅट कॅन बी रिचार्जड. हा पण ड्राय सेल आहे, म्हणजे यातले केमिकल्स हे ड्राय आहेत, पावडर फॉर्ममध्ये आहेत आणि किंवा पेस्ट स्वरूपामध्ये आहेत. आणि हा सेल काय होऊ शकतो, रिचार्ज होऊ शकतो. नेक्स्ट इज इन दिस सेल एनोड इज कॅडमियम मेटल अँड कॅथोड इज निकेल ऑक्साइड in which oxidation state of nickel is 4. It is supported on nickel metal and electrolytic solution is basic. म्हणजे इथं त्याच्या पाठ करायची गरज नाही, नावातच आहे निकेल आणि कॅडमियम. यातला कॅडमियम हा एनोड आहे आणि निकेल हा कॅथोड आहे. फक्त निकेल वरती काय असतं, निकेल ऑक्साइड असतं, त्याचं कोटिंग असतं. आता दुसरा भाग आहे तो इलेक्ट्रोलाइट जो आहे हा बेसिक असेल, म्हणजे KOH असेल, NaOH असेल किंवा कुणी की ज्याच्यामध्ये अल्कलाइन सोल्युशन असेल. आता इलेक्ट्रोड रिॲक्शन्स बघा, इलेक्ट्रोड रिॲक्शन जे आहेत ह्या कॅडमियम हा एनोड आहे त्यामुळे तिथं ऑक्सिडेशन होणार. सो CD सॉलिड प्लस ट्वाइस OH मायनस ॲक्वेस गिव्स CdOH ट्वाइस सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कॅडमियमचं कॅडमियम हायड्रॉक्साईड तयार होतं. CDचं CD प्लस 2 होणार आणि प्लस CD2 प्लस प्लस ट्वाइस OH मायनस, याच्यापासून CdOH तयार होईल. म्हणजेच इथं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. दुसरं आहे रिडक्शन रिॲक्शन ॲट कॅथोड. कॅथोड आहे निकेल ऑक्साइड. सो NiO2 सॉलिड प्लस ट्वाइस H2O लिक्विड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स NiOH ट्वाइस सॉलिड प्लस ट्वाइस OH मायनस ॲक्वेस. आता ह्या दोन रिॲक्शन ज्या आहेत त्याची आपण बेरीज केली तर आपल्याला नेट सेल रिॲक्शन मिळते. CD सॉलिड प्लस NiO2 सॉलिड प्लस ट्वाइस H2O लिक्विड गिव्स CdOH ट्वाइस. Overall reaction is CD solid plus NiO2 solid plus twice H2O liquid gives CdOH twice solid plus NiOH twice solid. This is overall cell reaction. आता ही जी सेल रिॲक्शन आहे यामध्ये निकेलचं निकेल हायड्रॉक्साईड होतं आणि कॅडमियमचं कॅडमियम हायड्रॉक्साईड होतं. त्यामुळे सेल रिॲक्शन जे आहे त्या सोप्या आहेत लक्षात ठेवायला. सेल पोटेन्शियल जे आहे याचं हे 1.4 व्होल्ट आहे. सेल पोटेन्शियल इज अबाउट 1.4 व्होल्ट. आणि जो रिॲक्शन प्रॉडक्ट्स आहेत हे सॉलिड्स आहेत आणि हा सेल आपण काय करू शकतो, इट कॅन बी रिचार्जड. आता याचा यूज कुठं होतो, तर इट इज युज्ड इन इलेक्ट्रॉनिक वॉचेस, कॅल्क्युलेटर्स अँड फोटोग्राफिक इक्विपमेंट्स. आता हा जो भाग आहे थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल हा आपण मागच्या लेक्चरला घेतलेला आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चार्ज पास्ड इनटू सेल पोटेन्शियल. आता अमाऊंट ऑफ चार्ज पास्ड म्हणजेच काय असतो, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इनटू
मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज. आता मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन n आपण घेतले तर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन पासेस चार्ज ऑफ 1 कुलोम म्हणजेच 965 F. सो इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू काय आलं इथं NF ही सेल आलं. सो इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू डिक्रीज इन गिब्स एनर्जी दॅट इज मायनस डेल्टा जी. म्हणून मायनस डेल्टा जी बरोबर काय आलं NF ई सेल और डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. NF ई कुठून आलं तर N हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 1 मोल इलेक्ट्रॉन बरोबर गिव्स 1 फॅरेडेज इलेक्ट्रिसिटी किंवा 96500 कुलोम्स. म्हणून आपण इथं NF वापरतो. आता काय होतं तर अंडर स्टँडर्ड कंडिशन डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस NF ई 0 सेल. सो E0 सेल ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे कारण तर डेल्टा जी 0 हा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जर आपण त्याचं स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशन जे आहे रेडॉक्स रिॲक्शनचं हे दोन्ही मल्टिप्लाय केलं तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑक्सिडाइज्ड अँड रिड्युस्ड हा डबल होतात. म्हणजेच डेल्टा जी 0 डबल होतो. याचाच अर्थ ही काय तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे समजा आपण इथे इक्वेशन घेतलं की E0 सेल डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस NF E0 सेल आहे. म्हणून E0 सेल बरोबर काय आला तर मायनस डेल्टा जी 0 बाय NF आलं. आता E0 सेल इज इक्वल टू डेल्टा जी 0 बाय NF. आपण काय केलं तर याला 2 न मल्टिप्लाय केलं त्यामुळं दोन्ही ठिकाणी E0 सेल बरोबर काय आलं 2 इंटू डेल्टा जी 0 बाय 2 इंटू NF. आता हे दोन्ही इकडे असल्यामुळे 2 ला 2 कॅन्सल झाले तर फायनली आपल्याला मिळतं डेल्टा E0 सेल इज इक्वल टू मायनस डेल्टा जी 0 बाय NF. म्हणजे तुम्ही किती नाही मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला हाच रेशो मिळणार आहे की स्टँडर्ड गिव्स एनर्जी बाय NF. आणि म्हणून E0 सेल आहे हा काय इट इज इंडिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सो इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट रिलेशन जे आहे हे आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. द रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिव्स एनर्जी अँड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल हे आपण बघितलं. हे काय आहे तर डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस NF E0 सेल आहे. द रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिव्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस RT ln K. हे आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये मिळालेलं रिलेशन आहे गिव्स एनर्जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटमध्ये. ही दोन इक्वेशन्स आपण कंबाईन केली तर आपल्याला मिळतं मायनस NF E0 सेल इज इक्वल टू मायनस RT ln K. कारण डेल्टा जी बरोबर NF E0 सेलच आहे आणि डेल्टा जी 0 बरोबर मायनस RT ln K आहे. ही दोन्ही इक्वेशन आपण कंबाईन केली तर आपल्याला मिळतं मायनस NF E0 सेल इज इक्वल टू मायनस RT ln K. आपण E0 इकडे ठेवला आणि दोन्हीकडे निगेटिव्ह साईन आहे त्यामुळे कॅन्सल केलं तर E0 सेल बरोबर RT बाय NF लॉग ऑफ K आलं. आता हा नॅचरल लॉगॅरिथम आहे तो आपण 2^10 ला कन्वर्ट करण्यासाठी काय करू 2.303 न मल्टिप्लाय करू. म्हणून आपल्याला मिळालं E0 सेल इज इक्वल टू 2.303 RT बाय NF लॉग टू द बेस 10 ऑफ K. K म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता आपल्याला माहित आहे की R ची व्हॅल्यू फिक्स आहे 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे 298 K आणि F ची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे 96500 कुलोम. त्यामुळे ह्या आपण व्हॅल्यू घालून इथं सोडून घेतलं तर आपल्याला इथं मिळतं 0.0592 डिवायडेड बाय N log to the base 10 of K at 25 degree Celsius. So next point is mercury battery. जसं आपण निकॅड बॅटरी बघितली तसं निकेल कॅडमियम बॅटरी सेल बघितला त्याच पद्धतीनं मर्क्युरी बॅटरी हा पण एक छोटासा पॉईंट आहे. हा सुद्धा सेकंडरी ड्राय सेल आहे विच कॅन बी रिचार्जड
इट कन्सिस्ट ऑफ झिंक एनोड विच इज अमलगमेटेड विथ मर्क्युरी. म्हणजे झिंक अमलगम हा इथं काय आहे तर एनोड म्हणून काम करतो. कॅथोड जो आहे इट इज पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड कार्बन. तर इथं एनोड हा झिंक अमलगमेटेड विथ मर्क्युरी, म्हणजे झिंक जो मेटल आहे त्याच्यावरती मर्क्युरीचं पारद संमिश्र केलेलं असतं. आणि कॅथोड जो आहे हा पेस्ट ऑफ Hg अँड कार्बन आहे. इलेक्ट्रोलाइट इज अ स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट जो आहे हा काय आहे तर स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन आहे अँड मेड ऑफ पेस्ट ऑफ KOH अँड झिंक ऑक्साईड. आता इलेक्ट्रोड रिॲक्शन्स आपण इथं बघणार आहे. तर इलेक्ट्रोड रिॲक्शन्समध्ये सोपा भाग आहे तसा की झिंक अमलगम प्लस ट्वाइस OH मायनस गिव्स झिंक ऑक्साईड प्लस H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे झिंकचं झिंक ऑक्साईड तयार होतं प्लस वॉटर विथ लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. आणि जे रिडक्शन आहे हे मर्क्युरी ऑक्साईडचं होणार आहे HgO प्लस H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Hg लिक्विड प्लस ट्वाइस OH मायनस. आता इथं ॲक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणून हा रिडक्शन झालं. ओव्हरऑल रिॲक्शन आहे झिंक अमलगम प्लस HgO गिव्स झिंक ऑक्साईड प्लस Hg. सो दिस इज ओव्हरऑल सेल रिॲक्शन. तर इथं झिंक ऑक्साईड तयार होते जे आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलाय तो इथं तयार होतोय. त्यामुळे काय होणार आहे तर इथं जे रिॲक्टंट आहेत हे रिॲक्टंट प्रोड्यूस होत असल्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतं आणि त्यामुळे सेल पोटेन्शियल हे फिक्स राहतं, कॉन्स्टंट राहतं. सो ओव्हरऑल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ओनली सॉलिड सबस्टन्सेस and there is no change in the electrolytic composition during operation. So it has constant voltage about 1.35 volt. It has higher capacity and longer life than the Laplace's cell. ड्राय सेल पेक्षा याचं लाईफ लॉंगर असतं आणि कपॅसिटी जास्त असते. इट इज युज्ड इन हिअरिंग एड्स, इलेक्ट्रिक वॉचेस आणि पेसमेकर्स याच्यामध्ये याचा वापर केलेला असतो. तर इथं आपण जे सेकंडरी सेल्स आहेत हे सेकंडरी सेल्स 3 सेल्स बघितले आपण. लीड ॲक्युम्युलेटर, निकेल कॅडमियम सेल आणि त्यानंतर मर्क्युरी बॅटरी. आणि यानंतर पुढचा सेल आपण फ्युएल सेल हा घेणार आहे. तर इथं आपण थांबूया. थँक्यू.